श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनुष्य जन्म मिळाला पण शांती मिळाली नाही. संसार चालू राहिला, जबाबदाऱ्या वाढत गेल्या. हसणं कमी झालं, विचार वाढत गेले. देव जवळ आहे हे माहीत होतं, पण मन दूर गेलं. कधी थांबून विचार, का इतकं थकलो, का मन भरून आलं, तेव्हाच समर्थ म्हणतात, हीच वेळ आहे देवाकडे परत जाण्याची. समर्थ रामदास कृत आनंदवन भूनी. श्लोक 5. कष्टलो देवा पुरे संसार जाहला, देह त्यागास येणे हो आनंद वनभुवनी. सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाला तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे देवा, मी खूप थकलो आहे. हा संसार जगताना इतके कष्ट झाले आहेत की आता माझ्या अंगात ताकद उरली नाही. संसारात जबाबदाऱ्या, दुःख, चिंता या सगळ्यांनी मन आणि शरीर दोन्ही थकले आहेत. आता या देहाच्या बंधनातून मुक्त व्हावंसं वाटतं. मला आता भौतिक सुख नको, मला शांती हवी. ती शांती मला तुझ्या चरणी या आनंदवनातच मिळू शकते. 6वा श्लोक. जन्मले सोशले मोठे अपाय बहुता परी, उपाय धाडले देवे आनंद वनभोवनी. सोप्या शब्दात अर्थ समर्थ सांगतात की माझ्या जन्मापासूनच मी खूप संकट सहन केली आहेत. कधी आजार, कधी अपमान, कधी अपयश, कधी लोकांचे त्रास, असे अनेक अपाय माझ्या आयुष्यात आले. मी स्वतः अनेक उपाय केले पण ते अपुरे पडले. शेवटी जेव्हा मी पूर्णपणे देवावर सोपवलं तेव्हाच देवाने स्वतः पुढे येऊन माझ्यासाठी मार्ग काढला. देवाची कृपा झाली आणि संकटातून सुटका झाली. श्लोक 7. स्वप्नी जे देखिले रात्री, तेथीची होत असे, हिंडता फिरता गेले आनंद वनभुवनी. समर्थ म्हणतात, रात्री झोपताना सुद्धा मला देवाचं स्थान दिसायचं. स्वप्नात मी आनंदवनात फिरत असल्यासारखं वाटायचं. तिथे कोणतीही भीती नव्हती, कुठलीही चिंता नव्हती. असं आपण खऱ्या जगात चालतो तसंच स्वप्नातही मी तिथे फिरत होतो. याचा अर्थ असा की माझं मन इतकं देवात रमलं होतं की जागेपणीच नाही तर स्वप्नातही मी देवाजवळ होतो. श्लोक 8. हे साक्ष देखिले दृष्टी, किती कल्लोळ उठिले, विघ्नना प्रार्थिता गेलो आनंद वनभुवनी. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला तर समर्थ सांगतात की मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे की आयुष्यात किती मोठे गोंधळ उभे राहतात. कधी अचानक संकट येतं, कधी सगळं विस्कटून जातं, मन अस्वस्थ होतं, डोक्यात विचारांचा कल्लोळ उठतो. अशा वेळी मी कुठे पळालो नाही, कुणावर राग केला नाही. मी थेट देवाकडे गेलो आणि प्रार्थना केली. देवाच्या चरणी नतमस्तक झालो आणि तिथेच मला शांती मिळाली. थोडक्यात सारांश या 4 श्लोकांमधून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की संसार थकवतो, संकट येतात, मन डगमगतं, पण देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास तो नक्कीच मार्ग दाखवतो. ते कसं आपण एका कथेतून पाहूया. कथा आनंदवनाचा मार्ग. एक भक्त होता, साधा सरळ माणूस. घर, कुटुंब, काम सगळ्यात तो गुंतला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, चिंता, जबाबदाऱ्या. कोणी समजून घेणार नव्हतं. मनात एक प्रश्न, मी इतका का थकलोय. एक दिवस तो देवासमोर बसला, डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, देवा, आता शक्ती उरलेली नाही, संसाराचं ओझं जड झालंय. तेव्हा त्याला समर्थाचे शब्द आठवले. कष्टलो देवा. ते शब्द आता मनात घुमले. दिवस गेले, संकट कमी झाली नाहीत, उलट वाढतच गेली. कधी आजार, कधी पैशांची अडचण, कधी नात्यातील तणाव. तो पुन्हा देवाकडे गेला. त्यावेळी मागणी नव्हती, फक्त शरणागती होती. आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली. संकट तशीच होती, पण त्याचं मन शांत झालं. रात्री झोपेत एक स्वप्न पडायचं, तो एका शांत ठिकाणी निश्चितपणे फिरतोय. मन हलकं झालेलं. जागा झाल्यावरही ती शांती टिकून राहायची. त्याला कळलं, हीच आनंदवनाची अनुभूती. आता संकट आलं तरी घाबरायचं नाही, कारण देवासमोर नतमस्तक व्हायचं. आणि जेव्हा मन पूर्णपणे देवाला अर्पण होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंदवन गाठलं जातं. जीवन सोपं नाही, पण समजून घेतलं तर नक्की सुंदर होऊ शकतं. मनस्विनी श्रद्धा हा केवळ चॅनल नाही, तर तो एक आधार, तो एक मार्ग. इथे उपदेश नाही, इथे आहे मनाला समजावणं. जीवनात कसं जगायचं इथे सांगितलं जातं. कठीण प्रसंगात कसं शांत राहायचं इथं शिकवलं जातं. दुःख आलं तर पळायचं नाही,
ते समजून कसं सामोरं जायचं. इथे उमगतं सोप्या शब्दात मोठे अर्थ हळुवारपणे मनात उतरतात. राग कसा कमी करायचा, भीती कशी दूर करायची, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा हे इथे कळतं. जीवन बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी नाही, लहान समज पुरेशी असते, हे इथे जाणवतं. जर तुम्हाला मनाची शांती हवी असेल, जीवनात दिशा हवी असेल, स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर मनस्विनी श्रद्धा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा चॅनल तुमच्यासाठीच आहे, तुमच्या मनासाठी आहे, तुमच्या जीवनासाठी आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी, मार्गदर्शन ऐकण्यासाठी मनस्विनी श्रद्धा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका मार्गदर्शनासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.